तर या स्वातंत्र्याला किंमत असते। अनेक लोकांनी याच्यासाठी रक्त सांडलेलं असतं, पण आज आपण या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेमध्ये स्वातंत्र्य भारताचे नागरिक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहोत। या दिवशी आपण स्वातंत्र्य हे स्वराज्य नसून ही एक आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि जी आपण काही लोकांच्या बलिदानावर आज त्याचा उपभोग घेत आहोत। त्यामुळे ही खूप जबाबदारीने आपण ते स्वातंत्र्य उपभोगण्याचं काम केलं पाहिजे। आपण आपल्या आयुष्यामध्ये समतेने राहायला पाहिजे। आपल्या मनामध्ये कुठलाही धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद हा आपण बाळगता कामा नये आणि आपण आपल्या सोबतच्या लोकांसोबत, नागरिकांसोबत बंधुभावाने वागलं पाहिजे आणि न्यायाचं वागणं आपल्या प्रत्येक ऍक्शन मध्ये असायला पाहिजे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही टीम यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला सांगण्यात आनंद होतो की आपला जो बाह्य रुग्ण विभाग आहे त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद असून गेल्या काही वर्षामध्ये 700 संख्येपासून आपण नुकतंच त्याला 2000 पेक्षा जास्त दररोज रुग्णांची तपासणी आपण करत आहोत। त्याच पद्धतीनं आपला जो आंतररुग्ण विभाग आहे यामध्ये अनेक रुग्णांची वाढ झालेली आहे। तसेच आपल्याला माहितीच आहे की महात्मा फुले योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहोत। ही संस्था, या संस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे वैद्यकीय विद्यार्थी व रुग्ण असा असून आपण सर्वांनी या दोन केंद्रबिंदूंसाठी कार्य करत राहण्याचं आज मी या प्रसंगी आपल्या सर्वांना आवाहन करतो। तसेच परत एकदा आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।